हॉस्पिटल, ज्याच्यामुळे आज आपण इकडे सगळेजण सोबत आहोत. अपोलो हॉस्पिटल इज द फर्स्ट JC accredited हॉस्पिटल आहे. इंटरनॅशनल लेवलला जे काही ॲक्रेडिटेशन राहतात त्याच्यामध्ये आपलं नंबर 1चं आहे. आता नेमकं आज कशासाठी आपण आलो त्याच्याविषयी थोडी माहिती देतो. पहिल्यांदा नॉर्मल हार्ट रेट किती असतो कोणी सांगू शकेल का? नॉर्मल हार्ट रेट 80. अजून दुसरा नंबर 72. नॉर्मल हार्ट रेट असं फिक्स नसतो, तो 50 किंवा 60च्या 100 मध्ये पाहिजे. आणि जेव्हा हार्ट रेट 60च्या खाली जातो त्याला आपण ब्रॅडिकार्डिया म्हणतो. कधी कधी हार्ट रेट डायरेक्ट 60च्या खाली 40, 30, 20 पर्यंत जातो. आणि तसं जर झालं तर त्याला सिव्हिअर ब्रॅडिकार्डिया म्हणतो, सिम्प्टमॅटिक ब्रॅडिकार्डिया. असं जर झालं तर पेशंटला चक्कर येते, दम लागतो, छाती दुखते, कधी कधी एकदम पेशंट अनकॉन्शियस होऊन जातो आणि कधी कधी डायरेक्ट जीवाची पण भीती राहते. असं जर हार्ट रेट कमी झाला तर आपण काय करतो अशा पेशंटला? पहिल्यांदा आपण बघतो की कशामुळे झालं. आता जसं वय वाढत जातं, केस पांढरे होतात, तसं कधी कधी आपल्या हार्टबीटमध्ये हृदय रिदम करायची तयारी राहते, ज्याला पेसमेकर म्हणतात, नॅचरल पेसमेकर, तो वीक होऊन जातो आणि त्याच्यामुळं आपला हार्टबीटच खूप कमी होऊन जातो. कधी कधी अटॅक जर आला त्याच्यामुळे पण हार्ट रेट कमी होऊन जातो, किंवा कधी कधी काही मेडिसिन घेतो त्याच्यामुळे पण हार्ट रेट कमी होऊन जातो. तर अशा पेशंटला आपण पेसमेकर टाकत असतो. तर पेसमेकर म्हणजे काय असतं? हे अशी मशीन राहते. पहिला फोटो बघितला तर हे 1958ला तसा पेसमेकर निघाला. त्याच्यानंतर हळूहळू पेसमेकर आपण बाहेरच ठेवायचो, मशीन बाहेर राहायची आणि त्याच्यावर पेशंट चालायचा. 1960ला आपण पेसमेकर आला तर शरीरात टाकायचा राहिला. त्याच्यानंतर पूर्वीचे पेसमेकर असा हार्ट रेट फिक्स राहायचा, 50 झालं तर 50, तो पेशंट पळाला तरी त्याचा हार्ट रेट 50 राहायचा. आताचे पेसमेकर फार स्मार्ट आहेत. पेशंट चालला हार्ट रेट वाढेल, रागावला हार्ट रेट वाढेल, शांत झोपला तर हार्ट रेट कमी होईल. पूर्वी पेसमेकरला आपण MRI करू शकायचे नाही, पण आताच्या पेसमेकर सोबत आपण MRI करू शकतो. आता एक आपल्या नवी मुंबईचा एक पेशंट होता, त्याला आम्ही 3 वर्षापूर्वी पेसमेकर केला. 2 वर्षापूर्वी 2 वर्षानंतर त्याचा पेसमेकर केल्यानंतर ती पेसमेकर जसे मी दाखवत होते तुम्हाला, त्याची साईज ही अशी राहते, ते दाखवते असे पेसमेकर राहतात, एकदम छोटेसे. आणि ह्याला एक वायर राहतं, हे आपण पेसमेकर इथे सर्जरी करतो आणि सर्जरी करून चेस्टच्या मध्ये टाकून देतो आणि त्याचं कनेक्शन एक वायर असतं, ते मधनं वायरनं हृदयापर्यंत जातं. ह्याला म्हणतो आपण वायरवाले पेसमेकर किंवा कन्व्हेन्शनल पेसमेकर. 22 मार्च 2023 रोजी मी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी माझ्या मिसेस सोबत गेलो होतो. तेव्हा मला थोडंसं घाम फुटला आणि चक्कर येऊ लागली आणि मी खाली पडलो. तसंच मला लगेच माझ्या मिसेसनं सकाळी 5:30 वाजताच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तर तिथं असं समजलं की पल्स रेट एकदम कमी झाले, जवळजवळ म्हणजे 28 फक्त माझे पल्स रेट होते. लगेच तिथून मला इथं अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि डॉक्टर संजीव कुमार काकीकर सर देवमाणूस मला भेटले आणि त्याही मला त्यावेळेला वाचवलं. आणि मला माझी परिस्थिती थोडी गरीब होती, त्याच्यामुळे मी सिंगल असा नॉर्मल पेसमेकर लावला. परंतु 2 वर्षानंतर ते मला थोडंसं त्याचं प्रॉब्लेम जाणवू लागलं. मला त्याचं म्हणजे इन्फेक्शन झालं आणि ते माझा पेसमेकर बाहेर निघालं. मग मी त्यांच्याशी डॉक्टर साहेबांशी हे करून कॉन्टॅक्ट करून ते सांगितलं आपल्याला थोडा लिडलेस पेसमेकर टाकायला लागेल, तर आपल्याला तुम्हाला काही त्रास जाणवणार नाही. तर लगेच तेही मग थोडंसं खर्चिक होतं, पण तो ते हे करून लिडलेस पेसमेकर मला टाकला आणि मला एकदम आता माझी आयुष्य नॉर्मल एकदम मी जगल्यासारखं वाटतं. माझं नाव अविनाश सत्यवान ठाकूर. मी इथलंच गाव तुतुम म्हणून गाव आहे माझं, उरण तालुक्यामध्ये. ओके. भानुशंकर पांडे कामोठे से बिलोंग्स करते हैं और मेरे को सर 12:30 बजे रात को हार्ट अटैक टाइप का फील हुआ और मैं इमीडिएट बच्चे लोग हमारे हॉस्पिटल ले गए, कामोठे का एक हॉस्पिटल है, वहाँ पर हमको सर्जरी हुआ और स्टंट लगा और 5 दिन हॉस्पिटल में रख करके हमको वो लोग छोड़ दिए।
फिर 17 दिन के बाद वापस हमको माथा में दर्द हुआ और थोड़ा अनईजी टाइप का फील किया, तो हमको फिर वापस वही हॉस्पिटल कामाख्या हॉस्पिटल में ले जाके भर्ती किए मेरे बच्चे मेरे परिवार। वहाँ पर 12:30 बजे रात को हमको ऑपरेशन थिएटर में ले गए, बोले कि आपको पेसमेकर लगाना पड़ेगा। और ऑपरेशन थिएटर में शिफ्ट होने के बाद डॉक्टर बोले नहीं अभी पेसमेकर नहीं लगाएंगे, हम और डॉक्टर को पतला करेंगे। तो मेरी मिसेस और हमारे बच्चे अपोलो हॉस्पिटल में आए और कांटेक्ट किए डॉक्टर सर से, हमको वापस अपोलो हॉस्पिटल में शिफ्ट किया गया। और सर ने बताया कि डिफरेंट टाइप्स का पेसमेकर है। हमारे परिवार बच्चे बोले कि नहीं हम अपोलो हॉस्पिटल में ही ये पेसमेकर लगाएंगे, डबल चेम्बर जो कॉर्डलेस वाला होता है, और यहाँ पर लाके लगाए गए और मैं काफ़ी अच्छा कंफर्टेबल फील कर रहा हूँ। एंड मेरे फादर हरिनाम प्रसाद, वो एक्चुअली उनको हार्ट अटैक आया, तो हम लोगों ने उनको नियर बाई हॉस्पिटल डोंबिवली में शिफ्ट किया। वहाँ पे उनको ट्रीटमेंट हो रहा था बट वो ठीक नहीं हो रहे थे। फिर मैंने सर को कॉन्टैक्ट किया, बिकॉज मेरा ऑफिस बेलापुर में है, तो मैं जानती थी कि सर अपोलो हॉस्पिटल में है, तो मैंने सर को कॉन्टैक्ट किया। फिर मैंने मेरे फादर को यहाँ पे शिफ्ट किया। वो टाइम पे वो वेंटिलेटर पे थे जब मैंने उनको यहाँ पे शिफ्ट किया, और सर के गाइडेंस में मेरे पापा का पूरा ट्रीटमेंट हुआ यहाँ पे। मतलब उनको मल्टीपल इश्यूज होने लगे थे जस्ट बिकॉज ऑफ उनका हार्ट वॉज नॉट ऑपरेटिंग करेक्टली। तो फिर सर ने ही सजेस्ट किया अबाउट लीडलेस। पहले कन्वेंशनल पे हम जाने वाले थे, फिर पापा की बॉडी वो सपोर्ट नहीं करती एट दैट टाइम, तो फिर हम लोग उस पर शिफ्ट हुए। सर ने सपोर्ट बहुत किया उस टाइम पे हमें, एंड आज आई थिंक 7 साल हो गए हैं, एंड मेरे पापा बहुत ही नॉर्मल लाइफ जी रहे हैं अभी। थँक यू। रुटीनली जेव्हा हृदयाची गती ही 60 ते 100 मध्ये राहते आणि हृदयाची गती जर 50च्या खाली गेली तर आपण त्याला ब्रॅडिकार्डिया म्हणतो। जेव्हा हृदयाची गती खूप डेंजरसली लो झाली तर पेशंटला चक्कर येणे, चक्करून बेहोश होणे, ब्रेथलेसनेस होणे असे सिम्पटम येतात। मग अशा वेळेस युजली आपली जी ट्रीटमेंट राहते त्याला पेसमेकर म्हणतो। पेसमेकर जे कन्व्हेन्शनल आहेत आतापर्यंत जे पेसमेकर होते ते अशा साईजचे दिसतात। ह्याच्यामध्ये आपल्याला कॉलर बोनच्या खाली सर्जरी करावं लागते आणि ते पेसमेकर ठेवावं लागतात, आणि त्या पेसमेकरपासून एक वायर टाकावं लागतं ज्याचं कनेक्शन आपल्याला हृदयावर द्यावं लागतं। आता ही कुठलीही सर्जरी म्हणजे रिस्क इन्व्हॉल्व राहते, याच्यामध्ये इन्फेक्शनची भीती राहते, कधी कधी जे वायर टाकलं त्याचं फ्रॅक्चर होण्याची भीती राहते। तर नवीन टेक्नॉलॉजी आली त्याला आपण म्हणत असतो लीडलेस पेसमेकर। ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची सर्जरी इन्व्हॉल्वमेंट नसते, कसल्याही प्रकारचं वायरची गरज नसते, आणि जे लीडलेस पेसमेकर असतात हे आपण जे रुटीन पेसमेकरच्या तुलनेने 93% स्मॉलर राहतात, आणि हे पेसमेकर आपण डायरेक्टली हृदयाच्या चेंबरमध्ये टाकू शकतो। ह्या गोष्टीचा फायदा हा होतो की एकतर सर्जरी नसल्यामुळे पेशंटला सर्जरी रिलेटेड कॉम्प्लिकेशन असतात। बऱ्याच जणांना सर्जरी नको असते, काही जणांमध्ये सर्जरी केल्यानंतर इन्फेक्शन किंवा पेसमेकर इरोजन, पेसमेकर बाहेर येण्याची भीती राहते। काही जणांमध्ये पेसमेकर टाकल्यानंतर हँड मुवमेंटला रिस्ट्रिक्शन येतं, यंग पेशंटमध्ये रिस्ट्रिक्शन नको असतं। तर अशा पेशंटला हे जर असं लीडलेस पेसमेकर टाकलं तर कसल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन राहत नाही, आणि पेशंटची मोबिलिटी खूप चांगली राहते, आणि एकदा काय पेसमेकर टाकलं की त्याचं जे आयुष्यमान राहतं 12 ते 15 वर्ष त्या प्रकारे चालू शकतं। हे मेजर इनोव्हेशन आहे। आतापर्यंत जे लीडलेस पेसमेकर जे होते ते फक्त सिंगल चेंबरचे होते, आणि आता आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आताचे जे पेसमेकर आहेत ते डबल चेंबर आहेत। म्हणजे राईट साईडच्या वरच्या चेंबरला एक आणि राईट साईडच्या दुसऱ्या चेंबरला एक, त्याच्यामुळे हे कंप्लीट सायन्स झालेलं आहे। त्यामुळे हे काढण्यापेक्षा हे टाकणं हे कधीही चांगलं राहतं, आणि हे आहे आजचं नवीन इनोव्हेशन ज्याला आपण म्हणतो वायरलेस पेसमेकर किंवा लीडलेस पेसमेकर। आतापर्यंत जेवढे रेकॉर्ड झालेले आहेत, आतापर्यंत जवळपास 50 ते 60 हजार केसेस झाल्यात अक्रॉस द वर्ल्ड, अजूनही एकाही पेशंटमध्ये इन्फेक्शन जाणवलं नाही आहे, आणि त्या बाबतीत आम्ही काळजी पण घेतो इन्फेक्शन होऊ नये म्हणून। पण ह्याच्या बाबतीत जर केलं तर 2% लोकांमध्ये इन्फेक्शन होत राहतं, ह्याची रिस्क ही अत्यंत कमी आहे इन्फेक्शन होण्यासाठी। हे जे लीडलेस पेसमेकरची कॉस्ट जर ड्युअल चेंबर म्हटलं तर 15 लाख येते, आणि सिंगल चेंबर म्हटलं तर 9 लाख असते। एकदा का पेसमेकर केलं तर हे 10 ते 15 वर्षापर्यंत आपलं आयुष्य वाढवतात, आणि एकदा त्यांचे 15 वर्ष झाले, बॅटरी लाईफ संपले, तर आपण ते पुन्हा नवीन टाकून पुढचे 15 वर्ष अजून वाढवू शकतो। आतापर्यंत हे 1000 ते 1500 ऑपरेशन झालेले आहेत भारतामध्ये। अपोलोमध्ये असे 25 केसेस झालेले आहेत, सक्सेसफुल झालेले आहेत, अजूनही एकही कॉम्प्लिकेशन नाही अशा ऑपरेशन्समध्ये।
नवी मुंबई अपोलोमध्ये 25 सांगते. अक्रॉस द अपोलो ग्रुप नियर अबाउट 200 झाले असतील. हा बरोबर. हा खूप अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की सध्याच्या हिशोबानुसार कन्व्हेन्शनल पेसमेकरची कॉस्ट 2.5 लाख असेल तर ह्याची कॉस्ट ही 15 लाख आहे. कसं आहे, नवीन टेक्नॉलॉजी आणि हे आपल्याकडे इंडियामध्ये बनत नाही, हे बाहेरने इम्पोर्ट करायला लागतात. त्याच्यामुळे सुरुवातीला कॉस्ट कमी आहे. ओव्हर द पिरियड जसं कॉम्पिटिशन वाढेल, वेळ जाईल तसं त्याची डेफिनेटली कॉस्ट पण कमी होऊन जाईल. गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये सध्या हा पेसमेकर आहे, पण अजूनही ते सध्या प्रकार चालू आहे, प्रयत्न चालू आहे की हे पण पेसमेकर गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये यावं. आता जे तावी नावाची जी थेरपी राहते, ज्याला विदाऊट सर्जरी एओटिक वॉल रिप्लेसमेंट करतो, ते आता गव्हर्नमेंटच्या सीजीएस रेटमध्ये ॲड झालेलं आहे. हे पण ओव्हर द पिरियड ॲड होऊन जाईल असं अपेक्षा आपल्याला. हा एकदमच भरायला लागते सर, ह्याची कॉस्ट आपल्याला एकदमच, कारण हे सगळे पैसे कंपनीकडे जातात. अशा बाबतीत आम्ही मदत करतो सर, जसे की आम्ही सायन हॉस्पिटलमध्ये ट्रस्टच्या माध्यमातून केलेलं आहे. आपल्याकडे ते पेशंट आहेत, त्यांना कंपनीला बोलून, हॉस्पिटलला बोलून आम्ही कॉस्ट कमीमध्ये करायचा प्रयत्न करतोच कमी. कारण सगळ्यात महत्त्वाचं पेशंट चांगला झाला पाहिजे, त्याला चांगली थेरपी भेटली पाहिजे.